आणि आता इतर काही घडामोडी आपण पाहूयात। ठाकरे गट आणि वंचितची आज मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे। दुपारी 4 वाजता मुंबईमध्ये ही महत्त्वाची बैठक आज होणार आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील वंचितचा सहभाग या महत्त्वाच्या मुद्द्यावर आज ही बैठक होणार आहे। त्यामुळे काय नेमकी चर्चा होते ते बघणं महत्त्वाचं असेल। ठाकरे गट आणि वंचितची मुंबईमध्ये आज ही महत्त्वाची बैठक दुपारी 4 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच संदर्भात आपण सविस्तर तपशीलवार जाणून घेणार आहोत। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। दिनेश, बघा, शिवसेना युनिटी पक्षाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते यांची आज बैठक होते आहे मुंबईमध्ये। लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला किती जागा देण्यात याव्यात यावर या बैठकीत महत्त्वाची चर्चा होणार आहे। याआधी उद्धव संजय राऊत यांची प्रकाश आंबेडकर यांच्याशी यापूर्वीही म्हणजे गेल्या महिन्यात डिसेंबरमध्येही 2 बैठका पार पडलेल्या आहेत। त्याआधीही अनेक बैठका पार पडलेल्या आहेत, पण अजूनही वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होऊ शकलेला नाही। वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की त्यांना 10 ते 12 लोकसभा मतदारसंघ देण्यात यावेत। ही मागणी मान्य होताना दिसत नाहीये। वंचित बहुजन आघाडीची ती अकोल्याची जागा ही निश्चित केलेली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि त्या उपर म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आणखी एक जागा सोडण्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांची तयारी आहे। 2 जागांवर वंचित बहुजन आघाडी समाधानी होणार का, हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे। पण आज जी बैठक होणार आहे त्यात प्रामुख्यानं काय सीट शेअरिंगचा फॉर्म्युला असेल आणि महाविकास आघाडीत वंचितचा समावेश होणार का यावर महत्त्वाची चर्चा अपेक्षित आहे। आज संध्याकाळी ही बैठक होते असं कळतं आहे। पुढचा तपशील या बैठकीनंतर स्पष्ट होऊ शकेल। अगदीच दिनेश, आणि जाणून घेत राहू तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद।